नमस्कार मित्रांनो, आज आपण लोक अदालत बाबतीत माहिती पाहणार आहोत. आपलं ठरलेलं आहे की सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला लोक अदालत CS मधून सुरू करायचं आहे यावेळी. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सूप युजरमधून लोक अदालतचा ID क्रिएट करणे. तो ID कसा क्रिएट करायचा त्यासाठीचा हा छोटासा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. हे पहा, मी इथं सिनियर डिव्हिजनच्या ID सध्या लॉग इन झालेलो आहे. सूप युजरमधून लॉग इन आहे. लोक अदालतचा ID क्रिएट करण्यासाठी आपल्याला सूप युजरमधून लॉग इन व्हावं लागेल. त्यानंतर ज्यावेळी आपण मेनू बारमध्ये जाणार त्यावेळी आपल्याला हे सगळे ऑप्शन्स पाहायला मिळतील. त्यापैकी आपल्याला लोक अदालत या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन लोक अदालत असा आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला लोक अदालतचा असा ऑप्शन ओपन होतो, ज्याच्यामध्ये आपल्याला काही मॉडिफिकेशन्स करायचे असतील तर इथून करता येतील. एखादं लोक अदालत डिलीट करायचं असेल तर इथून करता येईल आणि आत्तापर्यंत झालेली जितकी लोक अदालत आहे त्यांचा रिपोर्ट आता इथं पाहता येईल. आपण पाहूया. या इथं आपल्याला या इथं कुठलाच रिपोर्ट दिसत नाही. याचा अर्थ आपण जे लोक अदालत केलेले आहेत ते सगळे या इथं डिलीट झाले आहेत. आपल्याला नवीन लोक अदालत क्रिएट करायचं आहे. त्यासाठी प्लस चिन्हावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ऑलरेडी 2 असा आकडा दिसतो आहे, कारण याच्या आधी 1 नंबरचं लोक अदालत जे झालं होतं ते आपल्याकडून आपण कंप्लीट झाल्यानंतर डिलीट केलेलं आहे. तर या इथं जर तुम्ही कधीच लोक अदालतमध्ये काम CS मधून केलं नसेल तर या इथं बाय डिफॉल्ट 1 असेल. आता इथं 2 आले. तुमच्या इथं जे काय असेल ते आपल्याला या इथं लोक अदालतला इथं नाव द्यायचं आहे. लोक अदालतचं नाव आहे नॅशनल लोक अदालत. त्यानंतर लोक अदालतचा टाईप आहे तो नॅशनल आहे. त्यानंतर फ्रॉम डेट, आता आपली लोक अदालत 11 एप्रिलला आहे म्हणून आपल्याला या इथं 11 एप्रिलला फ्रॉम डेट करायचं आहे आणि टू डेटला आपल्याला 12 एप्रिल करायचं आहे. असं केल्याशिवाय लोक अदालतचा ID घेत नाही. आपण 11 एप्रिल ते 12 एप्रिल केलं. त्यानंतर मराठीमध्ये आपल्याला लोक अदालतचा ID लिहायचा आहे. राष्ट्रीय लोक अदालत अशा पद्धतीने करून आपण इथं सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला लोक अदालतचा ID या इथं क्रिएट झालेला आहे. लोक अदालत ID क्रिएट झाल्याशिवाय कोणत्याही एस्टॅब्लिशमेंटमधील त्या ठराविक कोर्टला आपल्याला केस असाईन करता येणार नाहीत. अशा तऱ्हेने आपण लोक अदालत ID कसा क्रिएट करायचा ही पहिली आणि महत्त्वाची स्टेप इथं पाहून घेतली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लोक अदालतला केसेस कशा पद्धतीनं असाईन करायच्या हे पाहणार आहोत. तर सर्वांनी लोक अदालतचा ID क्रिएट करून घ्यावा आणि आपल्या स्टाफला मदत करावी. धन्यवाद.